केडीएमसी मध्ये रिसेल फ्लॅट घ्यायचा आहे? भाव बघण्याआधी ही चेकलिस्ट नाही पाहिली तर अडकणारच. पहिला प्रश्न प्राइस नाही. पहिला प्रश्न टायटल क्लिअर आहे का, कन्व्हेयन्स आहे का, हे नाही तर फ्लॅट नाही रिस्क आहे, सोसायटी रजिस्टर्ड आहे का, केडीएमसी प्रॉपर्टी टॅक्स रेग्युलर भरलेला आहे का, बिल बाकी असेल तर पुढे प्रॉब्लेम तुमचाच. बिल्डिंग एज बघा, 20-25 वर्षापेक्षा जास्त असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट मागा, लाजायचा नाही. वॉटर सोर्स चेक करा. केडीएमसी लाईन पाणी येतं हे आन्सर नाही, किती वेळ येतं हे महत्वाचं. मेंटेनन्स किती आणि त्यात काय इन्क्लुडेड आहे. प्रॉपर्टी टॅक्स वेगळा असेल तर सरप्राईज मिळतो. पार्किंग वर्बल आहे का, अलॉटमेंटमध्ये आहे. आज नाही तर उद्या हाच मुद्दा भांडण करतो. ईस्ट वेस्ट फेसिंग, लाईट, व्हेंटिलेशन हे लक्झुरी नाही, बेसिक गरज आहे. लोन एलिजिबिलिटी चेक करा. सगळ्या रिसेल फ्लॅटवर लोन मिळतो असं समजणं ही सगळ्यात मोठी चूक. स्वस्त फ्लॅट शोधू नका, सुरक्षित फ्लॅट शोधा. स्वस्त प्राइस संपतो, प्रॉब्लेम राहतात. केडीएमसी रिसेल चेकलिस्ट हवी असेल तर कमेंट करा चेकलिस्ट आणि फॉलो करा चुकीचा फ्लॅट घेण्यापासून वाचण्यासाठी. धन्यवाद.